हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 400हून जास्त अर्ज आल्यास निवडणूक मतपत्रिकेवर होणार। महाराष्ट्रात सुरू असलेल्या मोहिमेवर निवडणूक आयुक्तांचं उत्तर। 400 अर्ज आले तरी ईव्हीएम वरती निवडणूक घेणं शक्य असल्याची ही माहिती। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार। पहिले मतदान 19 एप्रिलला, शेवटचं 1 जूनला तर 4 जून रोजी निकाल लागणार। देशभरात आचारसंहिता लागू। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार। 19 आणि 26 एप्रिल तर 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी राज्यातील मतदान पार पडणार। 19 एप्रिलला राज्यातील पहिल्या टप्प्यात मतदान। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरात मतदान पार पडणार। महाराष्ट्रात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान। विदर्भातील वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिममध्ये मतदान होणार। 7 मे रोजी महाराष्ट्रातील मतदानाचा तिसरा टप्पा। लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, माढ्यात मतदान। महाराष्ट्रात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान। रावेर, जळगाव, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, शिरूर, नंदुरबार, मावळ, पुण्यामध्ये मतदान पार पडणार। महाराष्ट्रात 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील निवडणूक। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 जागांवर मतदान। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईत मतदान पार पडणार। देशातील 97 कोटी मतदारांपैकी 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार। निवडणुकांसाठी 55 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम तयार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही। पारदर्शक निवडणुकीची गॅरंटी मोदी देणार का? राऊतांचा सवाल। भाजप आणि एनडीए निवडणुका लढण्यासाठी तयार। लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर पंतप्रधान मोदींचं ट्विट। तर सलग तिसऱ्यांदा देशातील जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल असा विश्वास। 2 टप्प्यामध्ये होणारी निवडणूक 5 टप्प्यात का? आयोगानं खुलासा करावा। महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवरनं प्रकाश आंबेडकरांचा थेट निवडणूक आयोगाला सवाल। महाराष्ट्राच्या 48 जागांवर TV9 पोलस्टारचा ओपिनियन पोल। महायुतीला 28 जागा तर मवियाला 20 जागा मिळण्याचा पोलमध्ये अंदाज। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू। शरद पवार, रमेश चेन्निथला, अशोक गेहलोत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते बैठकीसाठी उपस्थित। जागा वाटपावर चर्चा। 63 दिवसात 6600 किलोमीटर चाललेल्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता। चैत्यभूमीवर राहुल गांधींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। उद्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। सोनिया गांधी उपस्थित राहणार। राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान। नागपूरच्या काटोलमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी तर नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटही। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।